तर आपणाला निमंत्रित करण्याचं कारण हे आहे की मागील 2-3 वेळा 2022, 25 आणि आता 26 असं आपण एक वार्षिक दिनदर्शिका तयार केलेली आहे. देशामध्ये समाजामध्ये जे जे काही सकारात्मक घडतंय त्याकडे आपण पाहावं, सकारात्मक दृष्टीनं पाहावं आणि नकारात्मकता मनातून घालवून टाकावी अशा उद्देशानं, अशा हेतून हे कॅलेंडर तयार केलं की आपण खूप गोष्टी अपेक्षा करतो पण त्या सर्वच होत नाही. प्रत्येकाच्या कार्याला वैयक्तिक, सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय मर्यादा असतात. त्यांना या सर्व मर्यादेत राहून काम करावं लागतं. त्यामुळं जे घडतंय, जे चांगलं घडतंय त्याकडे आपण पॉझिटिव्ह दृष्टीने पाहणं आवश्यक असतं आणि तरच मन शांत राहू शकतं. हे नाही, ते नाही, असं असायला पाहिजे, तसं असायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये, समाजरचनेमध्ये आपला सहभाग काय आहे हेही महत्त्वाचं आहे. की जगानं असं वागावं, समाजानं असं वागावं. परंतु सुरुवात कुठून करायची? सुरुवात तर स्वतःपासूनच करावी लागेल. तेव्हा देशाने, समाजाने मला काय दिलं याचा विचार करण्यापेक्षा मी समाजासाठी काय करतो, मी देशासाठी काय करतो, मी कुठेतरी एखादं फूल उमलण्यासाठी मदत करतोय का, कुणाच्या तरी चेहऱ्यावर हसू यावं यासाठी मी काही प्रयत्नशील आहे का, कुणातरी दुःखिताचे, पीडिताचे अश्रू पुसले जावे, निदान त्याच्या मनामध्ये प्रसन्नता यावी, इतकं तरी आपण करू शकतो का याचा विचार करावा. आणि तसं केलं तर आपण आपल्या परीनं एक छोटंसं कार्य करू शकतो. राष्ट्र उभारणीमध्ये, समाज उभारणीमध्ये आणि एकंदरीत मनामध्ये, संबंधामध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन येण्यामध्ये आपला हा छोटासा वाटा असावा यासाठीचा माझा हा प्रयत्न आहे. तर आपण भारत देशाकडे पाहताना अगदी आनंद, खूप काळाचा इतिहास जाण्याची गरज नाही, पण अलीकडं स्वातंत्र्यानंतर जे काही बदल घडत गेले आपल्या देशामध्ये, चांगले घडत गेले, काही अर्धवट राहिले, काही चुकीचेही घडले. परंतु जे जे चांगलं घडलं त्याचा विचार करून आणि अगदी अलीकडच्या दशकामध्ये खूप काही चांगलं घडलेलं आहे त्याचाही विचार करता आपण आपल्या समाजाचं, देशाचं उज्ज्वल भवितव्य पाहू शकतो अशी आशा आता जागृत झालेली आहे. मग चांगलं काय आहे, चांगलं काय घडलं ते दाखवण्याचा आमचा या कॅलेंडरमधून प्रयत्न आहे. तर मी या कॅलेंडरबद्दल थोडक्यात असं सांगतो की यामध्ये 12 महिन्याचे 12 पानं असतात आणि या कॅलेंडरचं नावच विकसित भारत दिनदर्शिका 2026 असं दिलेलं आहे. आणि हा मी स्वातंत्र्याचा दुसरा अध्याय मानतो. स्वातंत्र्याचा पहिला अध्याय 1947ला सुरुवात झाला, तो 2014पर्यंत आला. आता 14 नंतरचा जो अध्याय आहे तो स्वातंत्र्याचा दुसरा अध्याय आहे. आणि या अध्यायामध्ये जे काही प्रकरणं सकारात्मक दृष्टीनं पाहता येईल अशी घडलेली आहेत त्या संबंधीचं एक चित्ररूपानं इथं मांडणी केलेली आहे. तर त्यात पहिलं आहे ॲब्रोगेशन ऑफ आर्टिकल 370, म्हणजे काश्मीर जे अनेक वर्षापासून आपल्याला डोकेदुखी होती त्यामध्ये काही सुरळीतता, सुसूत्रता आणण्यासाठी जे काही केंद्र सरकारनं काम केलेलं आहे त्याचं कौतुक म्हणून आपण हे पहिलं पान दिलेलं आहे. या प्रत्येक पानावर 2 वाक्य लिहिलेले आहेत, चित्राच्या वर आणि चित्राच्या खाली. तर ही आधीची परिस्थिती आणि नंतरचा बदल हा त्यामध्ये दाखवलेला आहे. दुसरं पान आहे सांस्कृतिक स्वातंत्र्याचा दुसरा अध्याय, तो श्रद्धेविषयी आहे. इथल्या बहुसंख्य हिंदूच्या श्रद्धा ज्या राम मंदिरासाठी होत्या, एक दुःख होतं, एक वेदना होती, तर तेही काम झालेलं आहे.
अगोदरची जी एक पराभवाची निशाणी होती ती बाजूला सारून ध्वस्त करून तिथं नव्याने एक सांस्कृतिक मंदिर, एका धर्माचेच नव्हे तर भारतीय संस्कृतीचे हे मंदिर आहे, त्याची उभारणी झालेली आहे. त्यासाठी दुसरं पान आहे. तिसरं पान आहे टेक्नॉलॉजी. तंत्रज्ञानामध्ये आपण सुरुवात आधीच केलेली होती आणि त्यामध्ये प्रगती होऊन आज भारताचं चांद्रयान चंद्रावर उतरलं. ही अतिशय महत्त्वाची घटना या दशकात घडलेली आहे. त्यानंतरचं पान आहे वाहतूक. देशाची वाहतूक सुरळीत करण्यासाठी जे राष्ट्रीय महामार्ग बनले आहेत त्याचाही फायदा सर्व देश घेतो आहे. त्यानंतरचं आहे स्वाभिमान. यामध्ये दिल्लीमध्ये इंडिया गेट आहे आणि त्या इंडिया गेटवर तिथे एक अशी कमान आहे, त्यात जॉर्ज पंचमचा पुतळा होता ब्रिटिश काळामध्ये. तर तो हटवून त्या ठिकाणी भारताच्या स्वातंत्र्यासाठी शौर्याने लढणारे सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभा केलेला आहे. म्हणून या श्रद्धेला स्वाभिमान असं नाव दिलेलं आहे या पानाला. नंतरचं एक पान आहे माओवाद्याचा जो हिंसाचार चालत होता तो बऱ्याच अंशाने 80-90% आता कमी झालेला आहे. म्हणजे अगोदरचे ही चित्र आहे आणि नंतरची ही परिस्थिती आहे. असंख्य माओवादी विचाराचे जे सशस्त्र लढत होते आपल्या सरकारशी, पोलिसाशी, तर ते शरण आले. ती एक महत्त्वाची घटना आहे. दुसऱ्या बाजूने भारत सरकार जे पार्लमेंटमध्ये काम करत होतं, वापरत होतं, ते ब्रिटिश सरकारने बांधलेलं होतं 1927 साली. हां, तर त्यानं काउन्सिल हाऊस नाव असं त्याचं होतं. मग त्यानंतर या काळामध्ये, या 2-3 वर्षाच्या काळामध्ये, करोनाच्याच काळामध्ये भारत सरकारने नवे संसद भवन बांधलं आणि एका नव्या युगाला प्रारंभ केला असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतरचं पान आहे डिजिटल ट्रान्झॅक्शन. ही एक सामान्य माणसाच्या दृष्टीने एक महत्त्वाची घटना आहे की ज्या काळी फक्त कॅशचा वापर होत होता, बँकेत जावं लागायचं, तासनतास बसावं लागायचं. आज सामान्य माणसाचं खातं बँकेत आहे. तो घरात मोबाईलमध्ये कुठेही, अगदी भाजीपाल्यापासून चहावाल्यापर्यंत तो डिजिटल ट्रान्झॅक्शन करू शकतो. ही एक मोठी क्रांती घडली आहे. जे आपल्या हातात आलेलं आहे त्याची आपल्याला कल्पना नाही, म्हणून हे सगळं त्याचं महत्त्व सांगतो आहे. दुसरं आहे सुरक्षा. पाकिस्तानातील अतिरेकी हमेशा भारतात यायचे, इथं बॉम्बस्फोट करायचे, गोळीबार करायचे आणि या अतिरेक्याची एक मोठी दहशत होती. तर त्यासाठी सुरक्षा योजनेनं खूप मोठं पाऊल उचललं. आपलं सशस्त्र सेना बळकट केली आणि त्यांना जशास तसे उत्तर दिलं. हे पहिलं चित्र आहे मुंबईतील ताज हॉटेलवरील हल्ला त्यावेळेचा. आणि त्यानंतर परवा जे घडलं पहलगाममध्ये, त्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने हे पाकमधील आतंक्याचे अड्डे उद्ध्वस्त केल्याचे चित्र आहे. त्यानंतरचं पान आहे इतिहासावर. इतिहासामध्ये काही चुकीच्या लोकांचं महिमामंडन केलं, त्यांचं गुणगान गायलं, परंतु खरेच जे सच्चे देशभक्त होते, ज्यांनी आपलं जीवन या कामासाठी वाहून घेतलं, त्यांची उपेक्षा झाली. त्याचं एक प्रतीक म्हणून इथे एक आहे अकबर, की ज्याला सर्व धर्म सहिष्णू वगैरे वगैरे दाखवलं. तसं काही नाही आहे. इतिहासाचा मी अभ्यास केलेला आहे, करतो आहे. तर त्यातल्या अनेक घटना आहेत, त्या सविस्तर सांगत नाही. परंतु हे चित्र खरं नाही, तर हे चित्र खरं आहे. ज्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली तेच खरे आमचे आदर्श पुरुष आहे. त्यानंतरचं चित्र आहे सामान्य माणसाचं आणि विशेषतः महिलांसाठीचं जे कार्य सरकारने केलेलं आहे. त्यामध्ये हा चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या बाईच्या व्यथा आणि इकडे गॅसवर स्वयंपाक करणाऱ्या बाईचा आनंद किंवा सुख हे फक्त महिलांनाच समजते. त्यानंतरचं हे शेवटचं पान आहे. एक राष्ट्रीय धोरण असतं आणि इंडियाने अहिंसा व शांतीला राष्ट्रीय धोरण ठरवले. अहिंसा शांती हे चुकीचं धोरण नाही, पण ती एक धार्मिक कन्सेप्ट आहे. तो वैयक्तिक आध्यात्मिक साधनेचा मार्ग असू शकतो. परंतु एखाद्या राष्ट्राला जर स्वतःची सुरक्षा करायची असेल तर त्याला सशस्त्र सैन्याचं बळकटीकरण करावं लागतं, शस्त्र निर्माण करावी लागतात आणि हा धोरणात्मक बदल झालेला आहे. म्हणून आपण आता ब्रह्मोससारखे अस्त्र तयार केलेले आहेत, ज्याची दहशत अनेक शेजारच्या राष्ट्रांना आहे. असं एकंदरीत एक सकारात्मक चित्र दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
तर ते आपण कॅलेंडर नंतर पाहणारच आहात, आपल्याला देणार आहे भेट म्हणून. तर आपण तत्पूर्वी त्याचं उद्घाटन झालं असं एक प्रतिकात्मक स्वरूपानं आपण हे दीप प्रज्वलित करावा एकेकाने, आणि त्यानंतर आपण नाश्ता करूया. सर या. वयाचा मान मिळाला पाहिजेच की. Yes. या. या. एक बात तुम्हाला दिसत वारा ठीक आहे. राहील का भेटले फक्त हवेमध्ये त्यांनी पण समजून दिली प्रत्येकाला. दिली ते पेटवा. आम्ही दोन्ही दिली. थोडं वाद पुढे घ्या. आले या. कारण का तुम्हाला पण संधीच दिली त्यांनी. मी प्रज्वलन केलं मी केलं यात आता सर्वजण संधी दिली त्यांनी.